आजच्या या विशेष पत्रकार परिषदेमध्ये माझ्याबरोबर उपस्थित मुंबई काँग्रेसचे कार्यालय प्रमुख ज्येष्ठ जनरल सेक्रेटरी सन्मान्य संदेश कोंडविलकरजी, मुंबई काँग्रेसचे कोषाध्यक्ष सन्मान्य भूषण पाटीलजी, मुंबई काँग्रेसचे सहकोषाध्यक्ष सन्माननीय अतुल बर्वेजी आणि माझे सगळे इथे सहकारी आणि पत्रकार मित्र, पहिले मराठी एक नवीन सरकार येऊन 100 दिवस झाले आणि राज्याचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री असा दावा करत आहेत की त्यांनी धडाधड सगळे निर्णय घेतले आणि वगैरे वगैरे सगळं जे आता तुम्ही मी जे मीडियामध्ये पाहिलं ते बोलतो. परंतु आत्ताचे मुख्यमंत्री सन्माननीय एकनाथजी शिंदे आणि तत्कालीन मुख्यमंत्री 2020 पर्यंतचे मुख्यमंत्री, 19-20 पर्यंतचे मुख्यमंत्री आणि आत्ताचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलेला भ्रष्टाचार उघडकीस आपल्या समोर आणण्याचा मी प्रयत्न करतोय. यांचे खायचे दात वेगळे, दाखवायचे दात वेगळे. स्वतःचा ग्रह असा करून घेतलाय आणि काही माध्यमांनी सुद्धा तो केलेला आहे की हे काय कामाची पद्धत, कसल्याही प्रकारचा भ्रष्टाचार नाही वगैरे असा जो काय प्रकार ते करत आहेत. जेव्हा देवेंद्र फडणवीस राज्याचे मुख्यमंत्री होते त्यावेळेला सुद्धा 5 वर्ष सातत्याने त्यांनी केलेले सगळे घोटाळे आम्ही उघडकीस आणले होते. अगदी सिडकोच्या जागेचं सुद्धा, बाकीचं सुद्धा, जेणेकरून देवेंद्र फडणवीस हे नेहमीच महाराष्ट्र द्रोही राहिले. मी नेहमी म्हणालो होतो, आजही म्हणतोय. नवीन मुख्यमंत्री जे तत्कालीन UD मिनिस्टर होते आमच्या महाविकास आघाडीमध्ये, त्या लोकांचे भ्रष्टाचार मला आपल्या समोर मांडायचे. सर्वात प्रथम आपल्याला माहित असेल की एअरपोर्टच्या आजूबाजूला सगळी हॉटेल आहेत. या हॉटेलमध्ये हॉटेलचं नाव सांगतो आपण हे केलं तरी. या हॉटेलमध्ये मार्स हॉटेल आणि रिसॉर्ट हे ब्रुकफिल्ड कंपनीचं हॉटेल आहे. या हॉटेलमध्ये इतक्या इरेग्युलरिटीज त्यांच्या काळामध्ये ठेवल्या गेल्या आणि जेव्हा एकनाथ शिंदे अर्बन डेव्हलपमेंट मिनिस्टर होते, UD मिनिस्टर होते, त्यावेळेला या मार्स हॉटेलचे 125 कोटी रुपये सरकारचा रेव्हेन्यू हा बुडवलेला आहे आणि त्यांनी तो माफ केलेला आहे. आता हा आरोप नाही, तर या जागा हॉटेलच्या मग बाजूला मॅरियट आहे, त्याच्या बाजूला आणखीच सगळीची लाईनीने हॉटेल आहे. त्या हॉटेलसाठी वेगळा नियम आणि या हॉटेलसाठी वेगळा नियम, अशा पद्धतीचं चित्र आपल्या निदर्शनास मला आणून द्यायचं. या मार्स हॉटेल आणि रिसॉर्टच्या मालकांनी किंवा त्यांच्या त्या ब्रुकफिल्ड जी काय मल्टीनॅशनल आहे त्यांनी शासनाच्या कुठल्याही परवानगी न घेता, कसल्याही प्रकारचं बांधकामासाठी लागणाऱ्या परमिशन न घेता, अप्रुव्हल न घेता ते सगळं उभं केलं आणि त्याच्यानंतर कॉर्पोरेशनने सुद्धा त्यांना CC आणि OC ग्रँट केलेली आहे.
मला मोठं आश्चर्य वाटतं. साधं तुम्हाला जर घर दुरुस्ती करायचं असेल, घर 14 फुटाचं करायचं असेल, तर तुम्हाला परमिशन शिवाय काहीच करता येत नाही. हे एवढं मोठं हा भ्रष्टाचार कसा झाला? कॉर्पोरेशन पासून, युडी पासून, तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांपासून हे सगळे याच्यामध्ये इन्व्हॉल्व आहेत. आता हे 125चा आरोप नाही, 125 कोटीचा. या जागेच्या बाबतीमध्ये कलेक्टरने पत्र दिलंय युडी डिपार्टमेंटला की सरकारचे सगळ्या त्यांच्यावर पेनल्टी ठोकून 125 कोटी रुपये सरकारचा रेव्हेन्यू बनतो, जो पूर्णतः एकनाथ शिंदे हे युडी मिनिस्टर असताना त्यांनी तो माफ केलेला आणि तो आक्षेपार्ह आहे आणि त्याच्यामध्ये भ्रष्टाचार झालेला आहे. देवेंद्र फडणवीसांनी या हॉटेलवर तर फार मेहरबानी केलेली आहे. आपल्याला आठवत असेल 2018-19 मध्ये डीपी प्लान झाला. त्या डीपी प्लान मध्ये त्याच्या अगोदर 2092 साली डीपी प्लान झाला होता. या सगळ्या जागा या ओपन, ज्याला आपण म्हणतो रिक्रिएशन म्हणा किंवा रिझर्वेशन, अशा होत्या. त्या 2000 डीपीच्या काळामध्ये ही मार्स हॉटेल जिथे आहे ती जागा 50% ही पब्लिक युटिलिटीसाठी आणि 50% त्यांना जे काय कमर्शियल बांधकाम आहे त्याच्यासाठी त्यांना परमिशन देण्यात आली. आणि आपल्याला माहिती आहे की महाराष्ट्र शासनाचा एक GR आहे. रिक्रिएशन जागा असेल, म्हणजे ग्राउंड असेल किंवा आणखीन कसल्या जागा असतील, त्याच्या 70-30चा एक नियम आहे, जो आमच्या काळामध्ये जेव्हा विलासराव देशमुख होते त्यावेळेला हा शासनाने घेतलेला निर्णय सगळ्या महाराष्ट्रभर तो लागू आहे. या जागेमध्ये तो नियम असताना देवेंद्र फडणवीसांनी या 50% रिझर्व्ह जागेपैकी फक्त 10% रिझर्व्ह ठेवली आणि बाकीच्या ह्याच्यामध्ये त्यांना मोकळीक दिली. त्या जागेमध्ये कमर्शियल सगळी वास्तू उभी करण्यात आलेली आहे. या जागेला एक्सेस नाही. यांनी तिकडे जी एअरपोर्ट ऑथॉरिटीची जागा आहे तिथून तो एक्सेस घेतलेला आहे, परंतु एअरपोर्ट ऑथॉरिटी जवळ कसल्याही प्रकारचे अग्रीमेंट नाहीत. असं कसं करता येईल? पण केलंय. तरी सुद्धा कॉर्पोरेशनने त्यांना CC गोष्टी दिल्या आहे. देवेंद्र फडणवीसांनी त्यांना तर खुश केलंच आहे, त्याच्यामध्ये मोठा भ्रष्टाचार झालेला माझा आरोप आहे त्या काळामध्ये. त्याशिवाय जवळजवळ 6 एकर म्हणजे 25,000 स्क्वेअर फीट जागा, जी 25,000 स्क्वेअर मीटर जागा, जी 6 एकर ही पब्लिक युटिलिटीची जागा, ज्याच्यावर गार्डन होतं तयार, असं करता येत नाही. असा नियमच नाही, कायदाच नाही आपला. तुम्ही जेव्हा एखाद्या याच्यामध्ये तयार करता, रेडी गार्डन तयार करता, ते लोकांसाठी आहे. एवढंच नाही, देवेंद्र फडणवीसांनी त्यांच्यावर आणखी मेहरबानी केली. त्याच्या बाजूला मॅरियट हॉटेल आहे, तिथून एक मोठा नाला जातो आणि नाल्याचा नियम आहे, त्याचे कायदे आहेत, एन्व्हायरमेंटचे सगळे कायदे आहेत. त्या कायद्यानुसार असला नाला तुम्हाला बंद करता येत नाही आणि त्याच्या आजूबाजूला 6 मीटरची जागा सोडावी लागते. उद्या समजा पाऊस वगैरे, आपल्याला 26 जुलै माहिती आहे की मुंबई सारख्या ठिकाणी पाऊस कसा होतो आणि तो तर त्याचा सकल भाग आहे. बाजूच्या मॅरियटने तो ओपन ठेवलाय, पण ह्याने त्याच्यावर सिमेंट कॉन्क्रीट टाकून त्याच्यावर बंद करून टाकलेला आहे. 1ही मीटरची जागा न सोडता मॅरियटने ती जागा सोडलेली आहे, परंतु मार्स हॉटेलवाल्यांनी त्या जागा सोडलेल्या नाहीत. उलट त्याच्यावर पूर्णतः कॉन्क्रीट वगैरे टाकलेलं आहे. मॅरियट हॉटेलने त्या काळापासून 34 कोटी रुपये भरून त्यांनी त्यांचं हॉटेल वगैरे बांधलेलं आहे आणि एकही पैसा सरकारचा भरलेला नाही. आणि म्हणून ते 125 कोटी झाले. आणि त्याच्यामध्ये त्यावेळेचे तत्कालीन अर्बन डेव्हलप मिनिस्टर आणि आजचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर जो आरोप करतो तो त्यामुळे करतोय. आणि हा आरोप नाही तर कलेक्टरने दिलेले, माझ्याकडे पत्र आहेत, ही सगळे जे काय मी सांगतोय ते नियम, ते कायदे आणि ती पत्र माझ्याकडे आहे. एक प्रश्न आपल्याला येऊ शकतो, त्याचं आताच उत्तर देतो.
2019ला झालेला आज कसं पाहिजे तुम्ही सांगताय? बरोबर आहे ना? हा प्रश्न असू शकतो तुमचा. त्याचं इम्प्लिमेंटेशन आता झालं 10%च्या ह्याच्यामध्ये आता झालं. आणि म्हणून ह्याचा जो एक आव आणण्याचा जो नेहमी प्रयत्न असतो की आम्ही म्हणजे काय विकासाचे देशाचे पंतप्रधान तसंच करतात देशाचं वाटोळं करून, तशाच पद्धतीने नवीन मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या महाराष्ट्राचा परत एकदा वाटोळ करायच्या मार्गावर आहेत. दुर्दैव असं आहे की त्या सगळ्या जागेमध्ये म्हणजे त्या रिक्रिएशन जागेमध्ये RMC प्लांट पण टाकलेला आहे. कसा टाकता येतो? तुम्ही कुठे बघितलं कुठच्या तरी आपल्या मुंबईच्या कुठच्या गार्डन मध्ये RMC प्लांट वगैरे बघितलंय का? त्यांनी टाकलाय. कुणी परमिशन दिल्या? कशा परमिशन दिल्या? आणि म्हणून या सगळ्या याच्यामध्ये प्रकारामध्ये माझी मुख्यमंत्र्यांना आणि उपमुख्यमंत्र्यांना मी पत्र लिहिलंय. मुख्यमंत्र्यांना पत्र मी पाठवलंय, मी कमिशनरांना पत्र पाठवलं आणि उपमुख्यमंत्र्यांना पत्र पाठवलं. त्यांच्या सगळ्यांच्या पोच माझ्याकडे आहेत. म्हणजे हे नुसते आरोप वगैरे घेऊन मी काय गप्प बसलेलो नाही. मी वाट बघतोय या सगळ्या प्रकरणाची चौकशी करून त्यांच्यावर कारवाई करणार का? सरकारचा 125 कोटीचा रेव्हेन्यू, आज सरकारकडे पैसे नाहीये आणि अशा वेळेला सरकारचे पैसे तुम्ही कसे माफ करू शकतात असे? आणि मी समजू शकतो शेतकऱ्याचे यांनी कधीच माफ केले नाहीत. देवेंद्र फडणवीस जेव्हा मुख्यमंत्री होते त्यावेळेला घोषणा बऱ्याच केल्या नाहीत. आमचं सरकार आल्यावर आम्ही केलं शेतकऱ्यांची माफी. परंतु एक इंटरनॅशनल कंपनी ब्रुकफील्ड, त्यांचे पैसे माफ करण्याचं कारणच काय? वास्तविक ह्या सगळ्या कंपन्या रेव्हेन्यू देऊन जातात आणि तो सरकारचा हक्क आहे. चुकीच्या पद्धतीने जे एअरपोर्ट ऑथॉरिटीचा जो हा रोड घेतलाय, आता त्यातल्या टेक्निकल गोष्टी मी सांगेन तुम्ही विचारलात तर, पण जर आपल्याला 9 मीटरचा रस्ता नसेल तर आपल्याला त्याचा FSI वापरता येत नाही 3 पण तो या लोकांनी गृहीत धरून वापरलाय. हा एक मोठा फ्रॉड, हाही एक मोठा घपला या ठिकाणी झालेला आहे. आणि या पूर्णतः याला जबाबदार तत्कालीन मुख्यमंत्री आणि आताचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जबाबदार आहे. आणि म्हणून याची चौकशी त्यांच्याकडनं होईल की नाही मला माहित नाही, परंतु ही जर चौकशी आणि ह्याचं जर प्रकरण हे जर झालं नाही तर आम्ही या सगळे प्रकरण, जसं तुम्हाला आठवत असेल तुमच्यासमोर मी एक प्रकरण मांडलं होतं 5200 कोटीचं, थांबवलं. आपण पत्रकार परिषद घेतली, ते थांबले. सर पब्लिकचे पैसे वाचले, आठवतंय का तुम्हाला? रस्त्याचं कंत्राट या बाबतीमध्ये सुद्धा माझं स्पष्टपणे सांगणं आहे, हा भ्रष्ट कारभार जो तुम्ही केलाय तो दुरुस्त करा. सरकारचे पैसे सरकारला आले पाहिजेत. विशेषतः तिथला युटिलिटी ग्राउंड जे आहे ते सर्वसामान्याला मिळायला पाहिजे. मुंबई ही पूर्णतः सिमेंटचं सगळं जंगल होत असताना आपल्याकडे अशी फुफ्फुसं कमी आहेत आणि हा 6 एकरचं जर ग्राउंड एवढं मोठं जर गार्डन घशात घालत असतील अशा लोकांच्या, तर या बाबतीमध्ये चौकशी होणं आवश्यक आहे. आम्ही त्यांना वेळ दिलेला आहे. आम्ही 10-15 दिवस वाट बघू. जसं मी तेव्हाही सांगितलं होतं 5200 कोटीचं 1 हप्त्याचा वेळ दिला होता, परंतु त्या ह्याच्यामध्ये त्यांनी ते स्टे केलं. या बाबतीमध्ये सुद्धा मला अपेक्षा आहे की मी काहीतरी परिणाम व्हावा, काहीतरी चुकीच्या गोष्टी व्हाव्यात म्हणून मी आरोप करत नाही. या बाबतीतले सगळे कागदपत्र, सरकारी सगळ्या ऑर्डर्स ह्या माझ्याकडे आहेत आणि त्याच्या आधारावरच मी आज आपल्या समोर आणलेला आहे. आणि म्हणून त्याची चौकशी होऊन त्याच्यावर कारवाई झाली पाहिजे. भ्रष्ट अधिकारी असतील, कॉर्पोरेशनचे असतील, भ्रष्ट अधिकारी UDचे असतील, भ्रष्ट अधिकारी इतर कुठल्याही डिपार्टमेंटचे असतील, आणि जो DP प्लान मध्ये त्यावेळेला सुद्धा आम्ही देवेंद्र फडणवीस जेव्हा CM होते तेव्हा आरोप केला होता की DPच्या ह्याच्यामध्ये प्रचंड मोठा भ्रष्टाचार झालाय, आज ते समोर आलेला आहे. एवढं मेहरबान होण्याचं कारणच काय? मार्स हॉटेल्स प्रायव्हेट लिमिटेड वाल्यांवर एवढं मेहरबान होण्याचं कारण काय? आमची 14 फुटाची झोपडी वाटवताना तुम्ही
10 वेळा त्याचं डिमॉलिशन करता, हे सगळं डिमॉलिश झालं पाहिजे. हा आरएमसी प्लांट डिमॉलिश झाला पाहिजे. हा जो 3% जो FSI वाढवलेला आहे, ज्याच्या बाबतीत एअरपोर्ट ऑथॉरिटीची जवळ कसल्याही प्रकारचं अग्रीमेंट नाही, ते सगळं तोडलं गेलं पाहिजे आणि सरकारचा रेव्हेन्यू वाचवला पाहिजे, सरकारचे पैसे मिळाले पाहिजे. ही माझी विनंती आपल्या मार्फत त्यांना. हिंदी में बात करूं, फिर मैं फिर सवाल हिंदी में. जी, आप अभी के महाराष्ट्र के मुख्यमंत्री एकनाथ जी शिंदे और उप मुख्यमंत्री और तत्कालीन उनके काल में जो मुख्यमंत्री थे वो देवेंद्र फडणवीस यहाँ 100 दिन कंप्लीट हुए तो बड़ी बड़ी बातें कर रहे हैं कि हमने बहुत सारे निर्णय लिए. वो आप जानते भी हैं, उसकी मैंने इसके पहले भी चर्चा की है, उसके बारे में मैं बात नहीं करूंगा. लेकिन इन्होंने अपने कार्यकाल में, जब एकनाथ जी शिंदे ये अर्बन डेवलपमेंट मिनिस्टर थे हमारे यूनियन सरकार में, उस वक्त उन्होंने जो भ्रष्टाचार किया है और सरकार का 125 करोड़ का रेवेन्यू जो उन्होंने माफ किया है, जो कि वो नहीं कर सकते, उनको नहीं करना चाहिए क्योंकि वो सरकार के पैसे हैं और वो किसी गरीब को, किसी किसान को, किसी महिलाओं को या किसी सामाजिक संस्था को उसका फायदा नहीं पहुंचाया. तो उसका फायदा पहुंचाया है इन लोगों ने मार्स होटल एंड रिसोर्ट्स, ये जो कंपनी है जिसकी होटल एयरपोर्ट, इंटरनेशनल एयरपोर्ट के बाजू में, मेरिट के बाजू में, उनको उन्होंने ये फायदा पहुंचाया है. ये फायदा सिर्फ इतना नहीं पहुंचाया है, देवेंद्र फडणवीस जी ने तो उनके ऊपर बहुत मेहरबान रहे. उस वक्त तो मुख्यमंत्री थे. आपको पता है कि जब डीपी प्लान हो रहा था तभी हमने बहुत सारे आरोप किए थे और कागजात लेके आरोप किए थे. आज वो दिखाई दे रहे हैं. जो काम सरकार करके सरकार को करना चाहिए, सरकार का रेवेन्यू बढ़ाना चाहिए, इन्होंने मार्स होटल एंड रिजॉर्ट के मालिकों को फायदा पहुंचाने के लिए देवेंद्र फडणवीस जी ने वहां जो 50-50% एक बहुत बड़ी जगह थी जिसमें एक 50% में होटल बनना था और 50% लोगों के लिए, गार्डन के लिए रिजर्व किया गया था और गार्डन हुआ था. उसके ऊपर देवेंद्र फडणवीस जी ने 2019 में निर्णय लिया, जो 50% जगह थी उसमें 10% करा के बाकी सारी जगह उनको उन्होंने मुहैया की. ऐसा कर भी नहीं सकते, कानून भी नहीं है ऐसा, क्योंकि कानून तो हमारे सुस्पष्ट है. पर मालिक बन के बैठे थे तभी भी और अभी भी मालिक करके, जैसे महाराष्ट्र के मालिक बन के, और महाराष्ट्र द्रोही है, मैंने पहले भी कहा था, आज भी कह रहा हूं. इनके इस निर्णय से एक निर्णय सरकार का हुआ था, जो रिक्रिएशन जगह है उसमें 70-30 का एक कानून बना सब महाराष्ट्र के लिए. उसके तहत इसमें 70% जगह है, 50% की जो ओरिजिनल है उसमें 70% गार्डन होना चाहिए था, जो कि उधर था, उसको 10% इन्होंने किया है. तो ये किसको खुश करने के लिए देवेंद्र फडणवीस जी ने उस पर निर्णय लिया. आप ये पूछोगे कि आप क्यों पूछ रहे हो, अभी हुआ है, इसलिए मैं भी इंतजार कर रहा. अभी ये निर्णय इंप्लीमेंट हुआ है और ये मार्स होटल और रिसोर्ट वाले इतने इनके दोस्त रहे, शायद इन्होंने सरकार के पैसे ही नहीं भरे. आजू बाजू में सारे होटल्स हैं, उन्होंने पैसे भरे. मैरियट ने 34 करोड़ रुपए उस वक्त भरा था, 20 साल पहले जब भी कभी उनको आवंटित हुआ था तब इन्होंने एक भी पैसा नहीं भरा और उसकी पेनल्टी होके 125 करोड़ उनको भरना था, उसमें से एक भी पैसा इन्होंने नहीं भरा. और ये 125 करोड़ मैं नहीं कह रहा हूं, कलेक्टर ने जो ये दिया, कलेक्टर का लेटर है मेरे पास, कि वो कितना पैसा सरकार का देना लगते हैं, वो सारा ऐसे कैसे व्यय कर सकते हैं. और तब आज के मुख्यमंत्री एकनाथ शिंदे जी ये अर्बन डेवलपमेंट मिनिस्टर थे, उनकी मिनिस्ट्री में ये हुआ है. देवेंद्र फडणवीस इतने मेहरबान हैं मार्स और होटल और रिसोर्ट वालों के ऊपर. आपको पता है 26 जुलाई में मुंबई की हालत क्या होती है, बारिश जब धमाधम यहां गिरती है तो मुंबई में क्या हालत होती है. इन्होंने वो जो नाला जा रहा है, बहुत बड़ा नाला है उधर, 10 फीट का है, 3.5 मीटर का है, मतलब 10 फीट का. इट्स अ बिग नाला. इट्स लाइक ये पहले जो पुरानी सारी रिवर थी जो सारी मिट्टी में मिलती थी, आपको पता है. इन्होंने पूरा कंक्रीट डाल के उसको बंद कर दिया. नहीं कर सकते ऐसा. बाजू के होटल में ओपन है नाला और 6 मीटर जगह छोटी पड़ती है, 6 फीट जगह छोटी पड़ती है, क्योंकि कल कोई उसका अगर मेंटेनेंस हुआ तो करना पड़ता है. जो
बाकी होटलों में किया है, इन्होंने जगह तो छोड़ी है, उसके ऊपर कंक्रीट करके उसको बंद कर दिया है और कुछ रिक्रिएशन जगह में आरएमसी प्लांट भी शुरू कर दिए। कैसे कर सकते हैं? इस तरह से कैसा कोई कर सकता है? बट किया। देवेंद्र फडणवीस के मित्र रहे, जैसे देश के प्रधानमंत्री नरेंद्र मोदी जी करते हैं, उनके दोस्तों के लिए फायदा पहुंचाने के लिए कुछ भी करते हैं, देवेंद्र फडणवीस कुछ भी करते हैं। ये आज यहां साबित हो चुका है। उसके अलावा खास करके ये एक एफएसआई का फायदा तब होता है जब अगर रोड बड़ा है उसके हिसाब से उसका एफएसआई होता है। अगर 9 मीटर का बड़ा रोड है तो फिर एफएसआई ज्यादा मिलता है। इनके पास कोई भी किसी भी प्रकार का कोई एग्रीमेंट एयरपोर्ट अथॉरिटी से उन्होंने एक्सेस लिया है, हालांकि उसका एक्सेस वो भी सरकार है। ऐसे कैसे हो सकता है? इसके पहले कभी भी नहीं हुआ था। तो उनकी कोई भी ऐसा कोई एग्रीमेंट नहीं है और उसका फायदा ऑलरेडी उठाया। और कॉर्पोरेशन की ये देखो, ये दादागिरी देखो, कोई भी किसी प्रकार का कोई प्लान आपको अप्रूव करना पड़ता है और उसके बाद आप सीसी देते हैं, ओसी देते हैं। इन्होंने ये सारा सरकार के पैसे भरे नहीं, हालांकि वो एक दूसरे से लिंक होता है। सरकार के पैसे भरने के बाद ही सारा लिंक होता है। कॉर्पोरेशन ने उनको सीसी भी दे दी, ओसी भी दे दी। तो ये बहुत बड़ा भ्रष्टाचार अब के मुख्यमंत्री एकनाथ जी शिंदे और अब के उप मुख्यमंत्री देवेंद्र जी फडणवीस, इनका भ्रष्टाचार है। अगर इन्होंने, हमने लेटर लिखा है, दोनों को लिखा है और कमिश्नर को भी लिखा है, इसके ऊपर अगर तहकीकात नहीं हुई तो जो भी फोरम हमारे पास है, जो मैं उस वक्त में अलग मीटिंग ले लूंगा, 15 दिन का हमने टाइम दिया है और तीनों को हमने खत देके आगाह किया है, उसका डिटेल भी दिया है उनके पास। तो ये जो बात कर रहे हैं महाराष्ट्र को आगे लेके जाने की, जो 100 दिन में हमने बहुत बड़ा चमत्कार किया, ये सरकार मूलतः भ्रष्टाचार के आधार पे पैसे का गलत इस्तेमाल करके, गुंडागिरी करके ये सरकार जो महाराष्ट्र में आई है वो उस तरह की आई है। इनसे अगर इसी तरह चला तो महाराष्ट्र, इसके पहले भी देवेंद्र फडणवीस ने जो भी निर्णय लिए, ये सिर्फ और सिर्फ नरेंद्र मोदी जी को खुश करने के लिए, महाराष्ट्र को नीचा दिखाने के लिए, गुजरात को उठाने के लिए इसके पहले बहुत सारे निर्णय लिए, जो मैंने बार बार कहा है। ये एकनाथ शिंदे भी वही कर रहे हैं और वही करने की उन्होंने भूमिका ली है। तो उसके लिए आज आपके सामने बात करनी थी। एनी क्वेश्चन? भाई, जिस तरीके से एक 100 दिन पूरा होने पर किट देने की प्लानिंग है, राशन किट देने की प्लानिंग है, जिसमें 4 सामान होंगे और उसको महाराष्ट्र भर में दिया जाएगा, इस बात कैसे करते हैं सरकार की? मेरे ख्याल से इस वक्त देश की जनता, मुंबई की जनता, महाराष्ट्र की जनता महंगाई कम करो ये बोल रही है। ये वही देवेंद्र फडणवीस है जो ये कहते थे, अगर याद है आपको, महाराष्ट्र सरकार के जो ये है एक्साइज लगता है वो कम करनी चाहिए तो बहुत सस्ताई हो गई, ये उनका कहना था। अब बोलो करो, अब आप उप मुख्यमंत्री हो। इस वक्त लोगों के सामने बेरोजगारी का बहुत बड़ा संकट है। क्या है इनके पास? यहां के उद्योग मोदी जी को खुश करने के लिए गुजरात में भेज रहे हैं। आपको याद होगा, मैंने ये वेदांता के बारे में मैंने प्रेस कॉन्फ्रेंस ली थी, आप सारे थे और उस वक्त सब लोगों में वोट लगी थी, इससे बड़ा हम लेके आएंगे। कहां से लेके आएंगे? कहां है? तो इस वक्त सिर्फ लोगों को ऐसे भावनिक मुद्दों में, अब दिवाली है तो कुछ दिया जाएगा, इलेक्शन है मुंबई के, उसको मद्देनजर रखते हुए किया जा रहा है। बहुत सारे त्योहार आपने देखा, मुंबई पूरा कलरफुल हो गई। इसके पहले सरकारें तो बहुत सारी आई, पर कॉर्पोरेशन के इलेक्शन ध्यान में रखते ये सारा हो रहा है। मेरा ये कहना है, देवेंद्र जी फडणवीस और एकनाथ जी शिंदे, महाराष्ट्र की जनता त्रस्त है पूरी तरह महंगाई से। महाराष्ट्र की जनता त्रस्त है। जो ये हमारा गैस सिलेंडर जो एक जमाने में 416 रुपया था, आज 1116 हुआ है, उससे त्रस्त है। उसमें हमको राहत दे दीजिए। महाराष्ट्र का नौजवान इस देश में, मुंबई में आने वाला, मेरे देश के
विभिन्न राज्यों का नौजवान नौकरी के लिए आता है, नौकरियां नहीं उसके पास, उसके बारे में थोड़ा बात करिए। ये जो आप धकोसलेबाजी कर रहे हैं उससे महाराष्ट्र मुंबई नहीं चलेगी, लोगों की जिंदगी नहीं चलेगी। सर, अंधेरी पूर्व उपमुख्यमंत्रीपदी नाना पटोलेंनी आधीच शिवसेनेच्या उमेदवाराला पाठिंबा जाहीर केलेला आहे, तर मुरली देवरा दुसरीकडे असं म्हणतात की आपण उमेदवार देणार, नक्की काय? मुरली देवरा हयात नाही, सॉरी, अमित देवरा तो त्यांना प्रश्न विचारा। मी मुंबईचा अध्यक्ष आहे, उमेदवार देणार की नाही? नाही मी बघतो ना, मी माझ्याकडे आज आमचे नेते आहेत, अजून त्याच्यावर काही निर्णय झालेला नाही, त्यामुळे ट्विटर खेळणाऱ्यांना त्यांना कळू द्या, मी त्याच्यामध्ये फारसं लक्ष देत नाही। मुंबईचा अध्यक्ष या नात्याने आज आमचे HK पाटील येणार आहेत आणि त्याच्यावर येईल, पण आजचा तो विषय नाही, तुम्ही तो डायव्हर्ट करण्याचा कृपया प्रयत्न करू नका, हे जरा जास्त महत्वाचं आहे, आणि नेहमीच आहे तुमचं। हॉटेलच्या मुद्द्यावर प्रश्न आहे की आपण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि त्यांना पत्र लिहिलेलं आहे आणि आपला थेट आरोप त्यांच्यावरच आहे की त्यांनीच हा भ्रष्टाचार केलेला आहे, तर त्यांच्याकडून आपल्याला न्याय मिळेल आपल्याला वाटतं का? असं आहे की तेव्हाही मी 5,200 कोटीचा त्या दोघांवरच आरोप केला होता, आठवा तुम्ही होतात। रस्त्याच्या याच्या बाबतीमध्ये त्यांच्या जेव्हा लक्षात आलं की हे आता अंगावर येते, थांबवलं ना मी, सर्वसामान्याचे पैसे, तुमचे माझे पैसे वाचवले, येथे सुद्धा सरकारचा रेव्हेन्यू हा सरकारला मिळालाच पाहिजे या ठाम मताची आम्ही सगळे आहोत, तुम्हीही असायला पाहिजे। त्यामुळे त्यांनी जर नाही केलं तर ठीक आहे ना, बाकी सगळे फोरम आहेत, आपण बघू यांना। असं सहजासहजी नुसत्या ते मोदीजींच्या गोदीत बसलेले बरेच लोक आहेत, त्यांचा एक अजेंडा चाललेला असतो 100 दिवसाचा, आता चालेल काही दिवस, कालपर्यंत त्या याचा चालला मेळाव्याचा, आणि त्याच्यावर बऱ्याच गोष्टी आता आपण ऐकतोय पाहतोय, त्याच्यावर मी आज बोलणार नाही कारण तुम्हाला तेवढंच हवंय, त्यामुळे आज मी बोलणार नाही। आज फक्त आणि फक्त देवेंद्र फडणवीसांच्या भ्रष्टाचारावर आणि एकनाथ शिंदेजींच्या भ्रष्टाचारावरच मला बोलायचं, त्या संबंधामध्ये आपण बोलू काय असेल। धन्यवाद, थँक्यू सो मच, आपल्या सगळ्यांचे आभार। हो मग तरी मी आरोप करतोय, होय होय तेव्हाच म्हणतोय मी, ते त्याच्या अगोदर कधीच UD मिनिस्टर नव्हते, त्याच्या अगोदर ते मंत्रिमंडळामध्ये जेव्हा कधी होते तेव्हा ते पहिली गोष्ट 95ला ते मंत्री नव्हतेच, तेव्हा नगरविकास ते नव्हते। आमच्या काळामध्ये मी म्हटलं महाराष्ट्र विकास आघाडीचे ते होते, परंतु काही त्यांना याचा सरकारचा खजिना असा लुटण्याची काही परमिशन दिलेली नाही। हो, ते त्याचा एजेंडा चालवला कदाचित, असं असेल कदाचित। सांगा, कॉर्पोरेशन आहे याच्यामध्ये, CC/OC कशी दिली? विदाउट ULCचा तुम्हाला हे लागतं, ULCचं तुम्हाला कन्फर्मेशन लागतं, त्याशिवाय नाही करता येत ना पुढचं, कारण शेवटी महानगरपालिका ULCच्या संदर्भात त्यांच्या निर्णयावर अवलंबून असतं, सगळे नियम तिकडचे लागतात। जी मैं कल बात करूंगा इसके बारे में, आज नहीं। थैंक यू सो मच। आप ही बता दीजिए कब क्या है, जो कार्यक्रम आपने सुना है। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।